शेतकऱ्यांच्या हितासाठी आपले मतभेद विसरून सगळ्यांनी एकत्र येण्याची साथ ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांनी घातल्यानंतर त्याला प्रतिसाद देत त्यांचे सगळे जुने सहकारी सांगलीत एकत्र जमले होते। यामध्ये ऊसपट्ट्यातले रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत यांच्यासह कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी लढणारे पाशा पटेल, लक्ष्मण वडले हे देखील सामील झाले होते। खासदार राजू शेट्टी यांना सांगली जिल्हा बंदी असल्यानं ते या परिषदेत सामील होऊ शकले नाहीत। यावेळी शरद जोशी यांनी ऊसाच्या आंदोलनाचं नेतृत्व रघुनाथदादा पाटील यांच्याकडे दिल्याची घोषणा केली। शरद जोशी यांनी सध्याचा ऊसाचा दर अमान्य केला असून 3000 रुपयांच्या मागणीवर सगळ्यांचं एकमत असल्याचा पुनरुच्चार केलाय। यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। मी शेतकरी आहे अशी टोपी घातलेले शेतकरी एका वेगळ्या आंदोलनाची सुरुवात करत असल्याचं चित्र दिसत होतं। शेतकऱ्यांना रंगराजन समितीच्या शिफारसीप्रमाणे ऊसाकरता सुरुवातीला अगदी एक रकमी 3000 रुपये मिळायला पाहिजेत आणि ते मिळेपर्यंत आम्ही साखरेचा एकही दाणा बाहेर जाऊ देणार नाही। त्याचं कारण पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही या कारखान्यांचे मालक आहोत, तर ही त्याच्यात गाळलेली जी साखर आहे ती आमची आहे, ती पाठवायची किंवा नाही हे आम्ही ठरवणार, दुसरे कोण चोरटे लोक ठरवणार। तर आम्ही एकही दाणा बाहेर पडू देणार नाही आणि त्यानंतर 12 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या हुतात्म्यांचं अस्थि कलशाची यात्रा झाल्यानंतर मी कोल्हापूरच्या सभेमध्ये येणार आहे आणि त्यानंतर 12 तारखेला जाऊन पंतप्रधानांची भेट घेऊन त्या दिवशी आम्ही दिल्लीला हिंदुस्थानाचे 14 राज्यातले वेगवेगळे शेतकरी नेते तिथे जाऊन त्यांना भेटणार आहोत आणि त्यांनी मान्य करेपर्यंत आम्ही राजघाटावरती धरणं धरणार आहोत। या संयुक्त ऊस परिषदेला खासदार राजू शेट्टींच्या वतीनं स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत हे उपस्थित होते। शरद जोशींच्या विनंतीला मान देऊन इथून पुढे शेतकरी हितासाठी एकत्र लढू असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। आदरणीय साहेबांनी हात दिले त्यावेळी आमच्यातले जे काही मतभेद असतील ते आम्ही बाजूला ठेवू। शेवटी पालख्या वेगवेगळ्या मार्गाने जरी पंढरपूरला जात असतील तर सगळ्या पालख्यांचा मुक्काम हा विठोबाच्या चरणी असतो। आम्ही भले आमचा मुक्काम हा विठोबाच्या चरणी असणार। महाराष्ट्रातला शेतकरी आम्हाला भविष्यात एकत्रित करायचं आणि या सरकारला सांगतो की आमच्यातली फूट हे तुमच्या पत्त्यावर कधीच पडणार नाही, कारण आमचं रक्त एक आहे, आमची जात एक आहे, आमचा धर्म एक आहे आणि आमचा हेतू सुद्धा एक आहे। जर तुम्ही त्याचा गैरफायदा घेणार असाल तर तुम्हाला पायाखाली तुडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी सरकारच्या आयात निर्यात धोरणावर टीका केली। सरकार देशातल्या उद्योजकांच्या हिताचं आयात निर्यात धोरण आखत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। साखरेवर निर्यात बंदी, गव्हावर निर्यात बंदी, पण याच्यापासून ब्रिटनियाने बिस्किट केले की निर्यात बंदी नाही। कापसावर निर्यात बंदी आहे, पण कापसापासून मफतलालनी किंवा रिलायन्सनी कापड तयार केलं त्याच्यावर निर्यात बंदी नाही। आमच्या ऊसाच्या मळीवर निर्यात बंदी आहे, पण या मळीपासून शाहवालसने किंवा विजय मल्ल्याने दारू तयार केली की ती मात्र जगभर जाते। आमच्या दूध पावडरवर बंदी आहे, निर्यात बंदी आहे, पण कॅडबरीने चॉकलेट केली की ती जगभर जाते। मला या सरकारला विचारायचं आहे की हे उद्योगपती तुमचे बाप लागतात का की त्यांच्यासाठी ते पाशा पटेल यांनी सगळ्या संघटना एकत्र आल्यास शेतकऱ्यांचे प्रश्न वेगाने निकालात निघतील असा विश्वास व्यक्त केला। त्यांनी कोरडवाहू पिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याचं आवाहनही केलं। मी या आंदोलनामध्ये येऊन पायात पाय घालण्यापेक्षा एक पीक सोयाबीन ज्याच्यावर कोण बोलत नव्हतं त्याच्यासाठी मी 15 जिल्ह्याचा दौरा केला, माझ्या ऐपतीप्रमाणे, माझ्या ताकदीप्रमाणे। जसं ऊसाचा प्रश्न आहे म्हणजे आता इथं मला की शेतकऱ्यांनी चिठ्ठ्या दिल्या की तिन्ही संघटना एकत्र येऊन जर शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढणार असतील तर मग जरा सोयाबीन, जरा कापूस बी घ्यायची। बरोबर गोष्ट आहे, बरोबर आहे 100%। म्हणून मी ऊसावर जास्त बोलता या 2 पिकाच्या संदर्भामध्ये बोलणार आहे की ह्याच्या पुढची लढाई, अरे कधी ऊसवाला उठेल, कधी ज्वारीवाला उठेल, कधी गहूवाला उठेल। तुम्हीच गोष्ट सांगितली होती आम्हाला, एका जाळ्यामध्ये 25 पात्र अडकले, एक फडफड केला पडला, फडफड केला पडला। तुमच्यासारखं शहाणे म्हणलं अरे येड्यानो जाळ घेऊन पळाले।